नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्हाला अगर रोज रोज एकसारखा तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला एक फारच रुचकर अशी कमी तेलाची नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक बॉईल केलेली मॅगी घ्यायची आहे. तर मी ते एक मॅगी घेऊन ती बॉईल केलेली आहे. मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर मी ते एक कप बारीक किसलेला फ्लावर घेतलेला आहे. तर हा फ्लावर याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. तर हळदीची पावडर फक्त कलर येण्यासाठी आहे. त्यानंतर आता आपल्याला या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे रेसिपीसाठी बॅटर म्हणून तयार झालेले आहे. त्यानंतर आपल्याला हे बॅटर आता 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग आता इथे 5 मिनिट झालेले आहे आणि हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर फड बनवण्याचा तवा ठेवायचा आहे. तर मी या बॅटरपासून फड बनवणार आहे. तर या साच्यामध्ये आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे आणि हे मिश्रण या साच्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीवरती चमच्याने तेल घालायचं आहे आणि याच्यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि 2 मिनिटांपर्यंत एका बाजूने फ्राय करायचं आहे. मग आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि ही फड आता एका बाजूने फ्राय झालेले आहेत. त्यानंतर आता हे फड आपल्याला चमच्याने पलटवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने पण 2 मिनिटांपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर पण देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.